अधिक मास महात्म्य अध्यायसार अध्याय 18. श्री गणेशाय नमः. लक्ष्मीनं विष्णूला विचारलं, अधिक मासात 5 पर्वकाळ येतात असं मी ऐकलंय. ते 5 पर्वकाळ कोणते बरे, आणि त्यात नियम कोणते पाळावेत, त्यांचं फल काय मिळतं? तेव्हा विष्णू म्हणाला, प्रिये, अधिक मासात जी 5 पर्वे येतात ती अनुक्रमे अशी: वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी. हे दिवस असतील ते ते वेळी पर्वकाळ समजावा. वैधृती योगावर केलेल्या धर्मकार्यात मी विष्णू प्रसन्न होतो. व्यतिपात योगावर केलेल्या उपासनेने यमधर्म संतुष्ट होतो. पौर्णिमेला ब्रह्मदेव प्रसन्न होतो. अमावस्येला पितृगण संतोष पावतात आणि द्वादशीस व्रत केल्यानं पुरुषोत्तम देव प्रसन्न होतो. वैधृती योगावर स्नान, होम आणि दान करणारा सर्व इष्ट मिळवतो. या योगानं प्रल्हादाला इंद्रतुल्य वैभव मिळाले होते. देवत्व देणारा हा योग आहे असं म्हणून विष्णूनं अधिक मासात वैधृती योगावर स्नान, दान, यजन केल्यास काय काय लाभ होतात ते सांगितलं. व्यतिपात योगावर सुवर्णदानाचं फल सांगितलं. तपाचं फल सांगितलं. 13 फळं द्यावीत असंही सांगितलं. या साऱ्या व्रतकर्माच्या आचरणानं सर्व पाप नष्ट होतात असं सांगितलं. तीळ, धान्ये आदी दानांचं पुण्यफल सांगितलं. पौर्णिमेला दैविक कर्मे करावीत, स्नानदानादी कर्मे करावीत, त्यानं पापनाश होतो आणि पुण्य वाढतं असं सांगून विष्णू पुढे म्हणाला, अमावस्येला पितृतर्पण करावं आणि अधिक मासात तर यामुळं पितृगण अन्नसंतर्पणानं अधिक संतुष्ट होतात. स्नान, अन्नसंतर्पण, नामजप हे व्रत पाळावं. प्रतिमासी अमावस्येला जे पितरोद्देशाने श्राद्धादी कर्म करतात त्यांना पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि महाभाग्य प्राप्त होते. अधिक मासाच्या अमावस्येला केलेल्या कोणताही उपवास, श्राद्ध, जप, दान आदी उपासनेनं शतगुणित लाभ होतो. विष्णूनं लक्ष्मीला नंतर अधिक मासातील द्वादशीच्या व्रताचं फल सांगितलं. ते पुढील अध्यायात पाहू. धन्यवाद. गीता टी. स्वाती जेम्स.